नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या विमानतळ क्षेत्रामध्ये येणाऱ्या 7 गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमीन खरेदी विक्रीची उड्डाणं वाढली आहेत। त्यामुळे गेल्या 2 वर्षात शासनाच्या तिजोरीमध्ये 4,19,72,000 रुपये महसूल जमा झाल्याचं दिसून आलंय। यामुळे या 7 गावांमधील जमिनींचे भाव अगदी गगनाला भिडलेत। या भागामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आता मात्र सोन्याचा भाव आलाय। पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाने या 7 गावांमध्ये सुमारे 3,265 सर्वे क्रमांक आहेत। त्यामध्ये 2,673 हेक्टर एवढी जमीन आहे। मात्र या भागामध्ये विमानतळ भूसंपादन अधिसूचना निघण्यापूर्वीच या गावातील जमिनीच्या व्यवहारांवरती निर्बंध येईपर्यंत या गावांमधील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आणखी वाढण्याची शक्यता आहे। सन 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल अशी घोषणा केली होती। त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या विमानतळाची जागा बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले होते। त्यानंतर पुन्हा राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा पुरंदर तालुक्यातील पूर्वीच्या जागेवरती म्हणजेच संबंधित 7 गावांमध्ये विमानतळ उभारण्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। या विमानतळाबरोबरच कार्गो करण्याचेही आदेश जाहीर करण्यात आलेत। दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या राजकीय पक्षांची पुन्हा राज्यामध्ये सत्ता आली। त्यानंतर पुरंदर विमानतळाच्या हालचालींना गती मिळाली। दरम्यान विमानतळ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती अनेकांनी जमिनीच्या बदल्यात समृद्धी महामार्ग, रिंग रोडच्या धर्तीवरती 4 ते 5 पट अधिक मोबदला मिळणार असल्याचं अनेकांनी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावरती जमिनीची खरेदी केली असल्याची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा सहाय्यक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरनं ही बाब स्पष्ट झाली। त्यामुळे सध्या पुरंदर तालुक्यातील या 7 गावांमधील जमिनीचे भाव हे अगदी गगनाला भिडलेले आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुरंदर तालुक्यातील जिथे विमानतळ होणार आहे त्या ठिकाणी जमिनीला सोन्याचा भाव आलाय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।